मित्रांनो, लॉ सीईटीच्या PYQ सीरीज मधील आजचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या विषयामधील 2025 मध्ये विचारले गेलेले प्रश्न, त्याची उत्तरं आणि उत्तरांचं डिटेल स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू करत आहोत. ही बॅच 20 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स तसेच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅच मध्ये जे लेक्चर्स होणार आहेत ते मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये होणार असून जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तेच लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा ॲपमध्ये अवेलेबल असणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही सर्च करून जॉईन करू शकता. तसंच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2027 साठी लॉ सीईटीचं प्रिपरेशन करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेली आहे. तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच ही बॅच जॉईन करून आपलं टॉपच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, व्हॉट टाइप ऑफ युथनेझिया डिड द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया लीगलाइज इन इट्स 2018 जजमेंट? 2018 मधील आपल्या ऐतिहासिक निर्णयात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्रकारच्या इच्छा मरणास कायदेशीर मान्यता दिली? ऑप्शन्स आहेत ऍक्टिव्ह युथनेशिया, सक्रिय इच्छामरण, पॅसिव्ह युथनेशिया, निष्क्रिय इच्छामरण, इनव्हॉलंटरी युथनेशिया, अनैच्छिक इच्छामरण आणि ऑप्शन डी असिस्टेड सुसाइड, सहाय्यक आत्महत्या. तर विद्यार्थी मित्रांनो, 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रिय इच्छामरणास कायदेशीर मान्यता दिली, ज्यामध्ये रुग्णाचे जीवन रक्षक उपकरणे काढून घेणे परवानगी योग्य ठरते. न्यायालयाने स्पष्ट केले की सन्मानाने मृत्यूचा अधिकार हा अनुच्छेद 21 म्हणजेच जीवनाचा अधिकार या अंतर्गत येतो. So in 2018, the Supreme Court of India legalized passive euthanasia, allowing withdrawal of life support to patient in a permanent vegetative state. The court held that the right to die with dignity is a part of Article 21, that is a right to life. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, पॅसिव्ह युथनेशिया, निष्क्रिय इच्छामरण. पुढचा प्रश्न आहे, इथे तुम्हाला स्टेटमेंट दिलंय, अ लार्ज नंबर ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉई हॅव गॉन ऑन इनडेफिनाइट स्ट्राइक डिमांडिंग बेटर पे अँड वर्किंग कंडिशन्स which has paralyzed the department's function. Course of action is given. Government should immediately accept demands. Second, government should take a legal action for disrupting public service. Third, government should invite leader for talk to reach a solution. And fourth, government should terminate all striking employees. Options आहेत only 1, 1 and 2, only 2 and 4 and only 2 and 3. तर मोठ्या संख्येने सरकारी कर्मचारी चांगल्या पगारासाठी व कार्यस्थितीसाठी अमर्याद संपावरती गेले आहेत, ज्यामुळे विभागाचे काम ठप्प झालेले आहे. तर इथे तुम्हाला उपाययोजना दिलेल्या आहेत. पहिली उपाययोजना आहे, सरकारने तात्काळ मागण्या मान्य कराव्यात. सरकारने सार्वजनिक सेवा बंद पाडल्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी. सरकारने संघटनेच्या नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित करावे. आणि चौथा आहे, सरकारने संपावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व मागण्या तात्काळ मान्य करणे हे अव्यवहार्य आहे आणि सर्वांना काढून टाकणे कठोर आहे. तर यामधील योग्य मार्ग म्हणजे कायद्याने कारवाई करणे, शिस्त राखण्यासाठी आणि संवाद साधणे, उपाय शोधण्यासाठी. सो द accepting all demands immediately is impractical and terminating everyone is a harsh. So the rational steps are legal action, which is given in second, and a dialogue, which is given in third, to reach a mutual solution. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, ओनली 2 and 3, फक्त 2 आणि 3. पुढचा प्रश्न आहे, नो पर्सन कॅन क्लेम ओनरशिप ऑफ अ प्रॉपर्टी ऑब्टेन इलिगली. अ thief cannot sue another thief for stolen property. Question is given, if property stolen by one thief is stolen by another, what is correct? A first thief can recover the property. Option B, law will not entertain any claim. Option C, the second thief keeps it. And option D, property is donated to a religious institute.
So students, law does not protect illegal ownership since both parties are engaged in a theft. Neither can claim legal rights over stolen property. तर कोणालाही बेकायदेशीररित्या मिळवलेल्या मालमत्तेचा दावा करता येत नाही. चोर दुसऱ्या चोरावर चोरीच्या वस्तूचा दावा करू शकत नाही. यावरनं तुम्हाला प्रश्न दिलाय, जर एका चोराने चोरलेली वस्तू दुसऱ्या चोराने चोरली तर कोणते विधान योग्य आहे? विधान अ तुम्हाला दिलंय, पहिला चोर ती वस्तू परत मिळवू शकतो. ब, कायदा कोणताही दावा मान्य करणार नाही. क, दुसरा चोर ती वस्तू ठेवू शकतो. आणि ड, ती वस्तू धार्मिक संस्थेला दिली जाईल. कायदा बेकायदेशीर मालमत्तेचे रक्षण करत नाही. दोघेही चोर असल्याने चोरीच्या वस्तूवर कोणाचाही कायदेशीर हक्क राहत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब किंवा बी, कायदा कोणताही दावा मान्य करणार नाही. पुढे तुम्हाला असर्शन आणि रिझन दिलंय. असर्शन दिलंय, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज बाउंड टू ऍक्ट ऑन ऍडवाइस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. रिझन इज गिवन, आर्टिकल 74 says the president shall act on the aid and advice of the council of ministers headed by the prime minister. Options are given, both A and R are true, and R explains A. A is a true but R is a false. Both are true but R does not explain A. A is a false but R is a true. दावा इथे दिलाय, भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार कार्य करणे बंधनकारक आहे. तुम्हाला कारण दिलंय, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 74 नुसार राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार कार्य केले पाहिजे. तर इथे तुम्हाला ऑप्शन ए दिलाय. ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर ए स्पष्ट करते. ए सत्य आहे परंतु आर असत्य आहे. दोन्ही सत्य आहेत परंतु आर ए चे स्पष्टीकरण देत नाही. ऑप्शन डी तुम्हाला दिलाय, ए खोटे आहे परंतु ए सत्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अनुच्छेद 74 नुसार राष्ट्रपतींनी मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार कार्य करणे बंधनकारक आहे, म्हणून दोन्हीही विधाने खरी आहेत. सो ॲज पर द Article 74 mandates that President acts according to the advice of the Council of Ministers, making both statements true. So the correct answer will be option A. Both the statement A and R are true and R explains A. A आणि R दोन्ही सत्य आहेत आणि R A स्पष्ट करते. पुढचा प्रश्न आहे, असर्शन तुम्हाला इथे दिलंय. एव्हरी पर्सन अक्युज्ड ऑफ एन ऑफेन्स हॅज अ राईट टू फेअर ट्रायल. Article 21 of the Indian Constitution guarantees the right to life and personal liberty, which include the right to fair trial. Both A and R are true, but R is not the correct explanation of A. A is a false, but R is a true. Both A and R are true, and R is the correct explanation of A. A is a true, but R is a false. इथे तुम्हाला दावा दिलाय, कोणत्याही गुन्ह्याच्या आरोपाखालील व्यक्तीस न्याय खटल्याचा अधिकार आहे, कारण भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 नुसार जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार मिळतो, ज्यामध्ये न्याय खटल्याचा अधिकार समाविष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. ए आणि आर दोन्ही सत्य आहेत परंतु आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. ऑप्शन बी तुम्हाला दिलाय, ए असत्य आहे परंतु आर सत्य आहे. ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. डी ऑप्शन दिलाय, ए सत्य आहे परंतु आर असत्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अनुच्छेद 21 जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकाराची हमी देतो, ज्यामध्ये न्याय खटल्याचा अधिकार समाविष्ट आहे. दोन्ही विधाने खरी आहेत आणि कारण योग्य स्पष्टीकरण देते. So Article 21 ensures the right to life and personal liberty, which includes the right to fair trial. Therefore, both the statements are true and the reason explains the assertion correctly. So the correct answer will be option C. Both A and R are true and R is the correct explanation of A. A आणि R दोन्ही सत्य आहेत आणि R हे A चे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न आहे, what was the primary aim of the Supreme Court's decision regarding the right to education, that is RT, to ensure free education for all children up to 18 years, to make education mandatory for children aged 6 to 14, to provide financial aid to poor children, to promote private school in rural areas. तर शिक्षणाच्या अधिकारासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मुख्य उद्देश काय होता? ऑप्शन ए तुम्हाला दिलाय, 18 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांसाठी मोफत शिक्षण सुनिश्चित करणे, 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिक्षण बंधनकारक करणे, गरीब मुलांना आर्थिक मदत देणे आणि ग्रामीण भागात खासगी शाळांचा प्रचार करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2002 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणाचा अधिकार अनुच्छेद 21A हा मूलभूत अधिकार घोषित केला. यामुळे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी
मोफत आणि सक्तीचे शिक्षण राज्यासाठी अनिवार्य ठरते. So in 2002, the Supreme Court recognized right to education as a fundamental right. Article 21A, it made free and compulsory education for children aged 6 to 14 years mandatory for the state. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, टू मेक एज्युकेशन मॅन्डेटरी फॉर चिल्ड्रन एज 6 to 14, 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिक्षण बंधनकारक करणे. अ कन्स्ट्रक्शन वर्कर वॉज सिरियसली इंजर्ड आफ्टर फॉलिंग from the unsafe scaffolding that lack safety harnesses and railings. Question is given, what is the primary cause and appropriate legal action? Option A is given, workers negligence, no action needed. Companies failure to ensure safety, legal action under labor and negligence law. Weather condition, natural accident, faulty equipment, sue manufacturer only. तर एका बांधकाम कामगारास अपुरी सुरक्षा साधने, हार्नेस व रेलिंग नसल्यामुळे उंच बांधकामावरून पडून गंभीर दुखापत झाली. प्रश्न दिलाय, या घटनेचे प्रमुख कारण व योग्य कायदेशीर कारवाई कोणती? ऑप्शन ए तुम्हाला दिलाय, कामगाराचा निष्काळजीपणा, कोणतीही कारवाई आवश्यक नाही, कंपनीकडून सुरक्षा मानके न पाळल्यामुळे कामगार कायदे व निष्काळजीपणाच्या कलमाखाली कारवाई करावी, हवामानामुळे अपघात झाला, कोणतीही कायदेशीर कारवाई नाही, उपकरण निर्माता दोषी, फक्त उत्पादकांविरुद्ध तक्रार करावी. तर विद्यार्थी मित्रांनो, कंपनीने कामगारांसाठी सुरक्षित कार्यपरिसर निर्माण केला नाही हे निष्काळजीपणाचे प्रकरण आहे. त्यामुळे कंपनीवर कायदे आणि टॉट अंतर्गत कारवाई होऊ शकते. सो द कंपनी फेलिंग टू मेंटेन द सेफ वर्किंग कंडिशन व्हायोलेटिंग लेबर सेफ्टी नॉर्म्स, इट इज case of negligence and the company is legally liable under labor law and tort laws. So option B will be the correct answer here. Company's failure to ensure safety, legal action under labor and negligence law. कंपनीकडून सुरक्षा मानके न पाळल्यामुळे कामगार कायदे व निष्काळजीपणाच्या कलमाखाली कारवाई करावी. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रायमरी रोल ऑफ अ जज इन द कोर्टरूम? टू अरेस्ट क्रिमिनल, टू डिसाइड केस बेस्ड ऑन लॉ अँड एव्हिडन्स, टू क्रिएट न्यू लॉज, टू डिफेंड द अक्युज्ड. तर न्यायालयात न्यायाधीशाची प्रमुख भूमिका कोणती असते? गुन्हेगारांना अटक करणे, कायदा व पुराव्याच्या आधारे खटले निकाली काढणे, नवीन कायदे तयार करणे आणि आरोपीचा बचाव करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, न्यायाधीश दोन्ही पक्षाकडून सादर केलेल्या पुराव्यांचा व कायद्याचा विचार करून योग्य निर्णय देतात, हेच त्यांचे प्रमुख कार्य आहे. अ जज एन्शुअर्स justice by interpreting the law and evaluating evidence presented by both sides to deliver fair judgment. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, टू डिसाइड केसेस बेस्ड ऑन लॉ अँड एव्हिडन्स, कायदा व पुराव्यांच्या आधारे खटले निकाली काढणे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ फंडामेंटल राईट इन इंडिया? ऑप्शन्स आर गिवन, राईट टू सिंग इन पब्लिक, राईट टू ओन अ कार, राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, राईट टू वॉच अ टीव्ही. खालीलपैकी भारतातील मूलभूत अधिकाराचे उदाहरण कोणते? सार्वजनिक ठिकाणी गाण्याचा अधिकार, गाडी मालकीचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आणि टीव्ही पाहण्याचा अधिकार. तर विद्यार्थी मित्रांनो, अनुच्छेद 19(1)(a) अंतर्गत नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मिळतो, जो लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे ऑप्शन सी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, येथे योग्य उत्तर असणार आहे. Article 19(1)(a) guarantees the right to freedom of speech and expressions, a core fundamental right ensuring democratic participation. So the option C will be the correct answer here. Who is known as the father of Indian Constitution? Options are given, Mahatma Gandhi, Dr. B.R. Ambedkar, Jawaharlal Nehru and Sardar Patel. भारतीय संविधानाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बी आर आंबेडकर वॉज द चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड प्लेड अ की रोल इन फ्रेमिंग इट. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीत प्रमुख भूमिका बजावली. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे, हु इज द हेड ऑफ द इंडियन रिपब्लिक? भारतीय प्रजासत्ताकचे प्रमुख कोण आहेत? ऑप्शन्स दिलेत तुम्हाला, प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचे मुख्य न्यायाधीश, प्रेसिडेंट, राष्ट्रपती आणि ऑप्शन डी, गव्हर्नर. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत आणि भारतीय प्रजासत्ताकचे ते प्रतिनिधित्व करतात. तर कार्यकारी अधिकार मंत्रिपरिषदेच्या माध्यमातून वापरले जातात. तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे राष्ट्रपती इथे योग्य उत्तर असणार आहे, बिकॉज ही इज द कॉन्स्टिट्यूशनल हेड ऑफ स्टेट अँड रिपोर्टिंग द रिपब्लिक ऑफ इंडिया
though the executive power is executed by the Council of Ministers. Next question, which law is known as the Supreme Law of India? भारताचा सर्वोच्च कायदा म्हणून कोणत्या कायद्याला ओळखले जाते? ऑप्शन्स दिलेत तुम्हाला, IPC, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर्स आणि इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. तर भारतीय दंड संहिता, भारतीय संविधान, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय करार कायदा. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचं संविधान हे देशाचा सर्वोच्च कायदा आहे. संविधानाशी विसंगत असलेले कोणतेही कायदे अमान्य ठरू शकतात. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज अ सुप्रीम लॉ. ऑल अदर लॉ मस्ट कन्फर्म टू इट. एनी लॉ व्हायोलेटिंग द कॉन्स्टिट्यूशन कॅन बी डिक्लेअर्ड इनव्हॅलिड. तर ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ अ इंटरनॅशनल लॉ? ऑप्शन्स दिले तुम्हाला, इंडियन पिनल कोड, IPC, द युनायटेड नेशन चार्टर, द हिंदू मॅरेज ऍक्ट अँड राईट टू इन्फॉर्मेशन. खालीलपैकी आंतरराष्ट्रीय कायद्याचे उदाहरण कोणते? भारतीय दंड संहिता, संयुक्त राष्ट्राचे सनदपत्र, हिंदू विवाह अधिनियम, माहितीचा अधिकार अधिनियम. तर विद्यार्थी मित्रांनो, द UN चार्टर म्हणजे संयुक्त राष्ट्राचे सनदपत्र हा आंतरराष्ट्रीय करार असून सदस्य राष्ट्रांमध्ये कायदे आणि संबंध यांचे तत्व निश्चित करते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे द युनायटेड नेशन चार्टर. पुढे आहे, विच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिझॉल्व डिस्प्यूट बिटवीन कंट्रीज? देशामधील वाद सोडवण्याचे कार्य कोणती आंतरराष्ट्रीय संस्था करते? ऑप्शन्स दिले तुम्हाला इथे, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, इंटरपोल आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. तर भारताचे सर्वोच्च न्यायालय, आंतरराष्ट्रीय न्यायालय, इंटरपोल आणि जागतिक व्यापार संघटना. तर विद्यार्थी मित्रांनो, द ICJ म्हणजेच आंतरराष्ट्रीय न्यायालय हे नेदरलँडमधील हेग येथे आहे आणि देशामधील वाद सोडवणे व कायदेशीर सल्ला देणे या ICJचं काम आहे. त्यामुळे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, ICJ, ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, विच सुप्रीम कोर्ट केस डिक्रिमिनलाइज्ड होमोसेक्शुअलिटी इन इंडिया? भारतामध्ये समलैंगिकतेला गुन्ह्याच्या चौकटीतून मुक्त करणारा सर्वोच्च न्यायालयाचा खटला कोणता होता? तर विद्यार्थी मित्रांनो, 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नवतेज सिंग जोहर विरुद्ध भारत संघ या खटल्यात IPC कलम 377 रद्द करून परस्पर संमतीने समलैंगिक संबंधांना गुन्हा मानले नाही. सो इन 2018 द सुप्रीम कोर्ट इन नवतेज सिंग जोहर वर्सेस Union of India struck down section 377 of IPC decriminalizing the consensual homosexuality. त्यामुळे ऑप्शन बी, नवतेज सिंग जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे तुम्हाला इन्सिडेंट दिलाय. A chemical factory near a residential area leaked hazardous gas due to poor maintenance causing illness among the resident. Question is given, what is the cause and proper legal action? Factory workers mishandle gas cylinders, worker can be sued. Municipality failed to inspect, resident should sue government. Factory failed to maintain storage, negligence case against factory management. And option D, resident choose to live nearby, no action. एका निवासी भागाजवळील रासायनिक कारखान्यात देखभालीअभावी वायुगळती होऊन रहिवाशांना गंभीर त्रास झाला. या घटनेचे कारण आणि योग्य कायदेशीर कारवाई कोणती? तर कामगारांनी सिलेंडर चुकीने हाताळले, त्यांच्यावर खटला दाखल करावा. महानगरपालिकेने तपासणी केली नाही, रहिवाशांनी सरकार विरुद्ध खटला भरावा. कारखान्याने साठवणूक योग्य प्रकारे न केल्यामुळे कारखाना व्यवस्थापनाविरुद्ध निष्काळजीपणाचा खटला दाखल करावा. रहिवाशी स्वतः जवळ राहिले, कोणतीही कारवाई नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ही घटना औद्योगिक निष्काळजीपणाचे उदाहरण आहे. नागरी कायदा व पर्यावरण संरक्षण कायदे अंतर्गत कारखाना जबाबदार धरला जातो. त्यामुळे ऑप्शन सी, फॅक्टरी फेल टू मेंटेन स्टोरेज, नेग्लिजन्स केस अगेन्स्ट फॅक्टरी मॅनेजमेंट. कारखान्याने साठवणूक योग्य प्रकारे न केल्यामुळे कारखाना व्यवस्थापनाविरुद्ध निष्काळजीपणाचा खटला दाखल करावा, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग मधील 2025 मधील महत्त्वाचे PYQ. यापुढे पण ही सिरीज अशीच चालू असणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या विषयामधून महत्त्वाचे PYQ पाहणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच आमची जी लाईव्ह बॅच 20 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.